सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्य रचनेमधील मी काही अखंड सादर करीत आहे। माझीच योग्यता जास्ती आहे म्हणे, माझीच योग्यता जास्ती आहे म्हणे, दावी धीटपणे अज्ञानास, दावी धीटपणे अज्ञानास। अजाग की नाही दूध किंवा मूत्र, मोक्ष वेदांतात आहे म्हणे, मोक्ष वेदांतात आहे म्हणे। मुढा लुटुनिया प्रपंच करीती, मुढा लुटुनिया प्रपंच करीती, जगी हंबरती झालो मुक्त, जगी हंबरती झालो मुक्त। त्याला कैचे सुख समाधान सारेच, त्याला कैचे सुख समाधान सारेच, पापी हेच मुख्य ज्योती म्हणे, पापी हेच मुख्य ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, काही लोक स्वतःला खूप मोठे विद्वान समजतात आणि निर्लज्जपणे आपली स्तुती करतात। अज्ञानी माणूस चांगलं वाईट, योग्य अयोग्य याचा फरक ओळखू शकत नाही। जसे की लहान बाळाला दूध किंवा मूत्र यात फरक कळत नाही। मूर्ख लोक म्हणतात की फक्त वेदांत म्हणजे ग्रंथ वाचून मोक्ष मिळतो, पण ते स्वतःच्या शिकवणीप्रमाणे वागत नाहीत। हे ढोंगी लोक इतरांना फसवून लुटून आपला संसार चालवतात आणि मोठमोठ्याने स्वतःची जाहिरात करतात। असे लोक म्हणतात आम्ही मुक्त झालो, पण त्यांना खरे सुख, समाधान, शांती मिळत नाही। यामध्ये ज्योती म्हणतात की असे ढोंगी लोक पापी आहेत, हेच खरे सत्य आहे। या अखंडामधून दुसऱ्या महात्मा फुल्यांनी असा संदेश दिला की फक्त बोलून किंवा दाखवून कुणी महान होत नाही। खरे ज्ञान म्हणजे आचरण, ढोंग, अहंकार आणि लोकांना फसवणे हे चुकीचे आहे। खरे समाधान फक्त प्रामाणिकपणात आणि चांगल्या वागणुकीतून दिसून येते। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।